Hello dear students, in this lecture we are going to see different concepts related to conductivity of the substances. Students, तुम्हाला हे तर माहिती आहे की in nature there are certain substances which conduct electricity, that is conductors. There are certain substances which do not conduct electricity, those are insulators. So we are going to see different types of substances based on their ability to conduct electricity. Of that the first concept is conductors. जसं की मी तुम्हाला सांगितले स्टुडंट्स, कंडक्टर म्हणजे कोण, तर द सबस्टन्सेस विच कंडक्ट इलेक्ट्रिसिटी. Normally all metals are considered as good conductors of electricity. Now do you know what is the reason behind a substance behaving as a conductor of electricity? का बरं एखादा सबस्टन्स इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतो, त्याच्या मागचं रिझन काय आहे स्टुडंट्स? तर द रिझन इज द प्रेझेन्स ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स इन द स्ट्रक्चर ऑफ दॅट पर्टिक्युलर ॲटम. नाव एक तुमच्या गोष्ट लक्षात आली का बघा, जे सबस्टन्सेस जसं की मेटल्स, एखादा मेटल जेव्हा इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतो असं आपण म्हणतो, तर तेव्हा त्या पर्टिक्युलर मेटलच्या ॲटममध्ये असणारे फ्री इलेक्ट्रॉन्स हे रिस्पॉन्सिबल असतात फॉर द फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट. फ्री इलेक्ट्रॉन्स म्हणजे कोणते इलेक्ट्रॉन्स की जे त्या ॲटमच्या आउटरमोस्ट शेलमध्ये प्रेझेंट असतात. आपण शेल्स शिकलो आहे की नाही, KLMN अशा वेगवेगळ्या नंबर ऑफ शेल्स असतात. सो द आउटरमोस्ट शेल, त्या प्रत्येक ॲटमच्या वेगवेगळ्या नंबर ऑफ शेल्स असतात. त्यापैकी जी आउटरमोस्ट शेल असेल त्या शेलमध्ये असणारे इलेक्ट्रॉन्स हे न्यूक्लियसशी लूजली बाउंड असतात. का? कारण त्यांचं आणि न्यूक्लियसमध्ये असणारं डिस्टन्स हे कंपॅरेटिव्हली जास्त असतं. सो हे जे फ्री इलेक्ट्रॉन्स असतात ते एका ॲटमकडून दुसऱ्या ॲटमकडे मूव्ह होऊ शकतात. And during that movement from one atom to other atom, these electrons carry the charge and due to that current flows. So लक्षात आलं तुम्हाला, एखादा सबस्टन्स कंडक्टर कधी असतो? whenever it is having free electrons in the atomic structure. Free electrons are those which are present in outermost shell. सो ज्या सबस्टन्समध्ये अशा प्रकारचे फ्री इलेक्ट्रॉन्स असतात त्यांना आपण कंडक्टर्स म्हणतो. कंडक्टर्स आर नथिंग बट दे कॅन कॅरी इलेक्ट्रिक करंट एफिशियंटली. ओके स्टुडंट्स, हे जे कोणतेही सबस्टन्सेस जनरली मेटल्स ज्यांना आपण म्हणतो, तर ते मेटल्स इलेक्ट्रिक करंट एफिशियंटली कंडक्ट करतात आणि म्हणून त्यांना आपण कंडक्टर्स असं म्हणतो. त्याच्यामागे रिझन काय आहे? फ्री इलेक्ट्रॉन्स. स्टुडंट्स, तुम्हाला हे तर माहिती आहे की आपली देखील बॉडी हे इलेक्ट्रिक करंट पास करते. मग आपल्या बॉडीमध्ये असं काय असतं की ज्याच्यामुळे आपल्या बॉडीतून हा करंट पास होतो? तर त्याच्यामागे रिझन आहे की आपलं जे ब्लड किंवा जे बॉडी फ्लुईड आहे त्या फ्लुईडमध्ये देखील वेगवेगळ्या प्रकारचे आयन्स, जसं की सोडियमचं आयन, क्लोराईड आयन, पोटॅशियम आयन, हे आयन्स प्रेझेंट असतात. ड्यू टू प्रेझेन्स ऑफ दीज आयन्स इलेक्ट्रिक करंट passes or flows through our body. हे लक्षात आलं, कंडक्टर ही कन्सेप्ट. नाव नेक्स्ट कन्सेप्ट इज इन्सुलेटर्स. Insulators are opposite to conductors. It means these substances do not have free electrons to conduct electricity or electric charge. यांच्यामध्ये ह्या प्रकारचे फ्री इलेक्ट्रॉन्स अगदी निग्लिजिबल असतात किंवा प्रेझेंटच नसतात. सो सच सबस्टन्सेस विच डू नॉट हॅव फ्री इलेक्ट्रॉन्स in their atomic structure and hence they are unable to conduct the electric current and hence they do not असं म्हणू आपण conduct electricity. सो हा एक प्रकार झाला इन्सुलेटर्स. प्लास्टिक तुम्हाला माहिती आहे,
प्लास्टिक इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतं का? नाही. ग्लास, रबर यासारखे जे सबस्टन्सेस आहेत दे आर इन्सुलेटर्स. आलं लक्षात? सो नॉन मेटल्स पण आले याच्यात काही. सो कंडक्टर, इन्सुलेटर ह्या 2 टर्म्स बघितल्या. आता अजून एक प्रकार येतो स्टुडंट्स ज्यांना म्हणतात सेमी कंडक्टर्स. सो द थर्ड टाइप इज सेमी कंडक्टर. आता ह्याच्या नावातच आहे याची प्रॉपर्टीज दडलेल्या. सेमी कंडक्टर मीन्स व्हॉट? दे आर समवॉट लाईक कंडक्टर अँड समवॉट लाईक इन्सुलेटर. आता कधी ते तर नॉर्मल कंडिशन्समध्ये म्हणजे नॉर्मल त्यांच्या फिजिकल कंडिशन, टेम्परेचर, प्रेशर, हे जे नॉर्मल कंडिशनमध्ये हे मटेरियल्स हे इन्सुलेटर म्हणून ॲक्ट करतात. व्हेअर ॲज त्यांच्या ह्या फिजिकल कंडिशन्स जर आपण चेंज केल्या तर ॲट सर्टन कंडिशन्स दे बिहेव ॲज कंडक्टर्स. म्हणजे नॉर्मली ते कोण आहेत? इन्सुलेटर, म्हणजेच दे डू नॉट कंडक्ट इलेक्ट्रिसिटी, बट अंडर सर्टन कंडिशन्स दे बिहेव ॲज कंडक्टर्स अँड हेन्स दे शो प्रॉपर्टीज ऑफ बोथ मेटल्स अँड नॉन मेटल्स. मी काय सांगितलं तुम्हाला? कंडक्टर म्हणजे मेटल्स, नॉन कंडक्टर्स म्हणजे नॉन मेटल्स. सो हे जे सेमी कंडक्टर्स आहेत दे शो प्रॉपर्टीज ऑफ बोथ मेटल्स ॲज वेल ॲज नॉन मेटल्स, आणि यांना आपण मेटॅलॉइड्स असं देखील म्हणू शकतो स्टुडंट्स. कारण मेटॅलॉइड्स ही जी कन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये देखील हेच असतं की काही प्रॉपर्टीज मेटलच्या, काही प्रॉपर्टीज नॉन मेटलच्या. सो वी कॅन कॉल दीज सेमी कंडक्टर्स ॲज मेटॅलॉइड्स ऑल्सो. सो व्हॉट आर सेमी कंडक्टर्स? अंडर नॉर्मल कंडिशन they behave as insulators, okay, and under certain condition. आता सर्टन म्हणजे कोण असा प्रश्न येईल, म्हणजे कोणत्या कंडिशनमध्ये? तर प्रत्येकाची इन्सुलेटर टू कंडक्टर बिहेव करण्याची ॲबिलिटी किंवा त्याच्यासाठी रिक्वायर्ड असणाऱ्या कंडिशन्स ह्या वेगवेगळ्या असतात. सो असं काही तुम्ही स्पेसिफिकली सांगू शकत नाही की फिजिकल कंडिशन्स ज्या आहेत त्यांच्या टेम्परेचर, लेंथ, प्रेशर ह्यासारख्या कंडिशन जेव्हा तुम्ही चेंज करता दॅट टाईम दे स्टार्ट बिहेविंग लाईक अ कंडक्टर. सो अंडर सर्टन कंडिशन्स they behave as conductor. So students, they show property of metals and non-metals also. Hence they are called as semiconductors किंवा त्यांनाच आपण मेटॅलॉइड्स असं देखील म्हणतो. याचे एक्झाम्पल्स आहेत बघा, सिलिकॉन, जर्मॅनियम यासारखे मेटॅलॉइड्स की जे सेमी कंडक्टर्स म्हणून ॲक्ट करतात. सो ही कन्सेप्ट कळाली. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये स्टुडंट्स ह्या कन्सेप्ट दिल्यात बट अशा स्कॅटर्ड फॉर्ममध्ये दिल्यात, सगळ्या एकत्र नाही दिलेल्या. तो ह्या सगळ्या कन्सेप्ट मी तुम्हाला इथे एकत्रित फॉर्ममध्ये देते आहे. कंडक्टर, इन्सुलेटर एका ह्याच्यात दिलेलं आहे, मग सेमी कंडक्टर कुठंतरी एका बाजूला दिलं आहे, त्याच्यानंतर सुपर कंडक्टर ही एक कन्सेप्ट आहे. ह्या सगळ्या स्कॅटर्ड फॉर्ममध्ये दिल्यात, त्या तुम्हाला मी इथे एकत्र दिले. सो ह्या पद्धतीनं तुम्हाला ह्या कन्सेप्ट लक्षात ठेवायला पण इझी जाणार आहे. ओके, सो आता आपण नेक्स्ट कन्सेप्ट बघूयात, सुपर कंडक्टर. आता हे जे सेमी कंडक्टर काय आहेत, काही प्रॉपर्टीज मेटल, काही प्रॉपर्टीज नॉन मेटलच्या. आता बघा, कंडक्टरमधून जेव्हा केव्हा, आता ही कन्सेप्ट नीट समजून घ्या, इम्पॉर्टंट आहे. कंडक्टरमधून जेव्हा करंट फ्लो होतो, whenever current flows through any conductor, during that flow of electric current, certain amount of resistance is also generated or created to that particular current. कोणताही कंडक्टर तुम्ही घ्या, कोणतंही मेटलमधून जेव्हा करंट फ्लो होतो ना स्टुडंट्स, तर तेव्हा त्याच्यामध्ये काही अमाऊंट ऑफ रेझिस्टन्स हा असतोच असतो. फक्त त्याचे
प्रमाण हे कमी किंवा जास्त असतं. म्हणजे काही कंडक्टर्समध्ये रेझिस्टन्स कमी असेल, काही कंडक्टरमध्ये रेझिस्टन्स हा जास्त असतो, पण रेझिस्टन्स हा असतोच. व्हॉट इज रेझिस्टन्स? इट इज ॲबिलिटी टू अपोज द फ्लो ऑफ करंट. बघा बरं, आठवा तुम्ही एखादं सर्किटमधून जेव्हा किंवा एखादं इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट जे असतं आपण जास्त ड्युरेशनसाठी चालू ठेवलं की गरम होतं की नाही? मग का गरम होतं? तर हा रेझिस्टन्स हा फॅक्टर त्याच्यामागे रिस्पॉन्सिबल आहे. सो जेव्हा केव्हा करंट फ्लो होतो तर त्या करंटला फ्लो करण्याची ॲबिलिटी ह्या त्या कंडक्टरमध्ये असतेच. असं सबस्टन्स आयडियल कंडिशनमध्ये असा सबस्टन्स अजून तरी आपल्याला अस्तित्वात नाही की जो झिरो रेझिस्टन्स असणारा सबस्टन्स असेल. पण काही सबस्टन्सेस जसं की आपले फुलेरिन्स आहेत, कार्बन नॅनो ट्यूब्स आहेत किंवा काही ॲलॉईज आहेत स्टुडंट्स की ज्यांचे नॉर्मल कंडिशनला ते कंडक्टर्स म्हणून किंवा त्याला स्पेसिफिक काहीतरी रेझिस्टन्स हा असतोच. बट काही सर्टन कंडिशन्समध्ये त्यांचं टेम्परेचर जेव्हा आपण कमी करत जाऊ, त्यांचं टेम्परेचर सपोज आपण 0 केल्विन, आता तुम्हाला बघा ह्यासाठी 8th स्टँडर्डमध्ये आपण एक केल्विनचा फॉर्म्युला शिकलो होतो बघा, आठवते का बघा? K = C + 273.15 हा फॉर्म्युला. सो हे का सांगितलं सांगते, काही सबस्टन्सेसचं टेम्परेचर जेव्हा आपण 0 केल्विनपर्यंत कमी करत आणतो. आता 0 केल्विन किती हे समजण्यासाठी म्हणून तुम्हाला मी हे कन्वर्जन इथं जे तुम्ही 8th स्टँडर्डमध्ये शिकलाय काय आहे की 1K म्हणजे = C + 273.15. सो 0K म्हणजे किती असणार स्टुडंट्स? -273.15 सेल्सिअस. सो ह्या टेम्परेचर आपण कमी करत आणलं तर काही सबस्टन्सेस जसं मी तुम्हाला आत्ता सांगितलं कार्बनचे जे फुलेरिन्स हे ॲलोट्रॉप्स आहेत की नाही, तर ते किंवा काही ॲलॉईज आहेत ते काय करतात? दे बिहेव ॲज अ सुपर कंडक्टर. मग आता सुपर कंडक्टर म्हणजे काय की द सबस्टन्स हॅविंग 0 रेझिस्टन्स. जसं मी तुम्हाला आत्ता सांगितलं की एखाद्या सबस्टन्समधून करंट फ्लो होताना त्याच्यामध्ये काहीतरी अमाऊंट ऑफ रेझिस्टन्स हा असतोच. बट दीज सुपर कंडक्टर्स अंडर सर्टन टेम्परेचर रेंज, जेव्हा त्याचं टेम्परेचर आपण ह्या रेंजला आणतो ह्या टेम्परेचरलाच क्रिटिकल टेम्परेचर असं देखील म्हणतात स्टुडंट्स. आता क्रिटिकल टेम्परेचर म्हणजे काय की ह्या टेम्परेचरच्या खाली ह्याचे जे व्हेपर्स आहेत की नाही, त्या व्हेपरला आपण लिक्विफाय परत करू शकत नाही. ह्या टेम्परेचरच्या पुढे अजून जर खाली आपण जात गेलो तर त्या व्हेपर्सचे लिक्विफिकेशन होऊ शकत नाही. त्या टेम्परेचरला म्हणायचं क्रिटिकल टेम्परेचर. क्रिटिकल टेम्परेचर 0 केल्विन असतं. 0 केल्विन म्हणजे एवढे डिग्री सेल्सिअस. सो दीज सुपर कंडक्टर्स बिहेव or they are having 0 resistance for the flow of electric current at this temperature. मग सुपर कंडक्टर्स काय म्हटला तुम्ही इथे की सबस्टन्सेस हॅविंग 0 रेझिस्टन्स. म्हणजे काय रे? म्हणजे असं की सपोज या एंडपासून या एंडपर्यंत करंट फ्लो व्हायचा आहे तर जेवढा अमाऊंट ऑफ करंट इथे असेल तेवढाच 100% करंट इथंपर्यंत फ्लो होणार. अजिबातच रेझिस्टन्स नाही म्हणजे करंटला अपोजच होणार नाही, बरोबर की नाही? जेवढा अमाऊंट ऑफ करंट इथं आहे तेवढाच त्या एंडपर्यंत जाईल. असे सबस्टन्सेस आयडियल कंडिशन्समध्ये अस्तित्वात अजूनही नाहीत. बट काही ॲलॉईज कार्बनचे जे ॲलोट्रॉप्स आहेत, कार्बन नॅनो ट्यूब्स असतील, फुलेरिन्स असतील, तर ते सबस्टन्सेस अशा स्पेसिफिक टेम्परेचरच्या रेंजला सुपर कंडक्टर म्हणून ॲक्ट करतात. एक्झाम्पल काय सांगितलं मी तुम्हाला? फुलेरिन्स, त्यानंतर कार्बन नॅनो ट्यूब्स, आणि काही ॲलॉईज आहेत. ॲलॉईज तुम्हाला माहिती आहेत, मेटल्स नॉन मेटलचे मिक्सचर्स असतात. सो मेटल्सचे मिक्सचर्स. सो हे झाले सुपर कंडक्टर की ज्यांना 0 रेझिस्टन्स असतो, ही कन्सेप्ट कळाली. आता याच्यानंतरची अजून एक कन्सेप्ट आहे दॅट इज
अनओहमिक कंडक्टर. आता अनओहमिक कंडक्टर्स म्हणजे काय बघा स्टुडंट्स. नॉर्मली आपण काय बघितलं आहे, ओहमचा लॉ आठवतोय तुम्हाला. ओहम्स लॉ, व्हॉट इज ओहम्स लॉ? इट टेल्स अस दॅट I इज प्रपोर्शनल टू V, बरोबर की नाही. आणि त्याच्यात आपण काय बघितलं तर V इज इक्वल टू IR, हे आपण इक्वेशन डिराईव्ह केलेलं होतं. सो जसं जसं पोटेन्शियल डिफरन्स वाढत जाईल तसा तसा त्या कंडक्टरमधून फ्लो होणारा करंट हा वाढत जातो. ओके, हा ओहमचा लॉ झाला. नॉर्मली सगळे कंडक्टर्स हा ओहमचा लॉ फॉलो करतात. पोटेन्शियल डिफरन्स वाढला की करंट वाढतो. बट देअर आर सर्टन कंडक्टर्स विच डू नॉट ओबे ओहम्स लॉ अँड सच कंडक्टर्स आर कॉल्ड ॲज अनओहमिक कंडक्टर्स. These do not obey Ohm's law. म्हणजेच काय की पोटेन्शियल डिफरन्स जरी वाढवलं, व्होल्टेज ज्याला आपण म्हणतो जरी वाढवलं, तरी त्याच्यामधून जो फ्लो होणारा करंट आहे तो ह्या कंडक्टर्सच्यामध्ये वाढत नाही. ह्याचं एक्झाम्पल बघा आहे बल्ब फिलामेंट. आपला जो टंगस्टन बल्ब असतो की नाही, त्या बल्बमध्ये जी टंगस्टनची फिलामेंट असते बघा, काचेचा आपला रेग्युलर बल्ब, त्याच्यामध्ये जे छोटंसं फिलामेंट असतं, अशी वायर असते का बल्बमध्ये गुंडाळलेली, आणि हा असा बल्ब असतो आपला. ओके, सो ही जी वायर असते, ही फिलामेंट ही टंगस्टन या धातूची असते. आता या फिलामेंटमध्ये तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर एकदम पातळ अशी ती तार असते, एकदम हेअर लाईक, त्याच्यापेक्षा नाजूक अशी तार असते. तर ती तार एवढी बारीक ठेवण्यामागचं कारण असं आहे की, आणि ते वेटोळेमध्ये असते, वेटोळे असणं आणि ते तार एकदम पातळ असणं, ह्या मागचं रिझन काय आहे की जेवढा जास्त वेटोळे तेवढा सरफेस एरिया वाढला, आणि जेवढी जास्त त्याची थिकनेस कमी असेल तेवढा त्याच्यातनं रेझिस्टन्स हा जास्त क्रिएट होईल. अँड ड्यू टू प्रोडक्शन ऑफ रेझिस्टन्स हीट जास्त येणार, आणि त्याच्यामुळे आपले बल्ब जे असतात ते जास्त ब्राईट जे आहेत ते लागणार. आता हा जो बल्बमधलं फिलामेंट आहे तर इट विल ॲक्ट ॲज अनओहमिक कंडक्टर. म्हणजे काय, जरी तुम्ही व्होल्टेज वाढवलं, पोटेन्शियल डिफरन्स जर वाढवलं तरी त्याच्यातला फ्लो होणारा करंट हा वाढत नाही. जास्त जर व्होल्टेज आलं तर आपल्या बल्बचं फिलामेंट तुटतं बघा, बल्ब खराब होऊन जातो. म्हणजेच काय, पिढी वाढवलं म्हणजेच व्होल्टेज वाढवलं तरी त्यातनं फ्लो होणारा करंट वाढत नाही, म्हणजेच इट डज नॉट फॉलो ओहम्स लॉ. आणि अशा प्रकारच्या कंडक्टर्सना म्हणायचं अनओहमिक कंडक्टर. आलं लक्षात स्टुडंट्स? सो ह्या काही कन्सेप्ट्स आपण बघितल्या. पहिली म्हणजे कंडक्टर, इन्सुलेटर, सेमी कंडक्टर, सुपर कंडक्टर आणि अनओहमिक कंडक्टर्स. सो ह्या कन्सेप्ट तुम्हाला व्यवस्थित लक्षात आलेल्या असतील. आता याच्या पुढच्या पार्टमध्ये आपण रेझिस्टर ही एक कन्सेप्ट बघायची आहे, आणि ते रेझिस्टर्स सिरीजमध्ये कशा प्रकारे सर्किटमध्ये कनेक्ट करतात, मग आपल्याला मिळणारा करंट कसा असतो, पॅरललमध्ये कनेक्ट कसे करतात, मग रेझिस्टन्स कसा मिळतो, त्याच्यासाठीचे काही इक्वेशन्स आहेत जे आपल्याला डिराईव्ह करायचे आहेत, ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया.